कशा आहात विद्यार्थी मित्रांनो? दिवाळीचा सण कसा चालू आहे? आनंदात चालू आहे ना? तर तो आनंदामध्ये अजून आनंदाची बातमी अजून एक आलेली आहे, ती म्हणजे स्कॉलरशिप बाबत मोठा निर्णय झाला आहे. नवीन जी आर काय आहे, 4थी-7वी स्कॉलरशिप बाबत काय मोठा निर्णय झालाय, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, स्कॉलरशिप बाबत गव्हर्नमेंटचा जो पहिल्यापासून म्हणत होतं गव्हर्नमेंट की आम्ही 4थी आणि 7वी साठी स्कॉलरशिप चालू करणार आहोत, तर त्याबद्दल हा जी आर आला आहे. मग स्कॉलरशिप ही 4थी-7वीला होणार आहे का? मग ती ह्या वर्षी आहे का पुढील वर्षीपासून आहे? हे सगळं ह्या जी आर मध्ये सांगितलेलं आहे. परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, काय असणार आहे, हे सगळं आहे. तर ते आपण बघू, स्टेप वाईज बघूया. तर बघा, हा जी आर आला आहे 17 ऑक्टोबर रोजी. ठीक आहे. आज आपण ज्यावेळेस व्हिडिओ बनवतोय त्यावेळेस आहे 18 ऑक्टोबर. तर हा कालचाच आहे. कालच ही बातमी आलेली आहे आणि ती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं हे महत्वाचं आहे. तर बघा, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी ऐवजी 4थी, 5वी ऐवजी आता कितीला होणार आहे? 4थी. व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8वी ऐवजी 7वी मध्ये आयोजित करणे. परीक्षेचे नामाभिधान प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा करणे. आधीच जे नाव होतं ते नाव बदलायचं आहे आता. ठीक आहे. आणि ते नाव काय करायचंय? प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 4थी स्तर आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 7वी स्तर असे करणे. परीक्षेच्या अटी व शर्ती तसेच शिष्यवृत्ती संच, प्रकार, मंजूर संच संख्या, शिष्यवृत्तीचे दर हे सगळं काय सुधारित केलेलं आहे. तर बघा, हे जे कालच आलेलं आहे आणि या जे आर मध्ये महत्वाच्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत तर त्या आपण बघून घेऊया. ठीक आहे. बघा काय म्हणलेलं आहे जे आर मध्ये. राज्यातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच स्पर्धात्मकतेसाठी प्रोत्साहित करणे हा शिष्यवृत्ती परीक्षेचा मूळ गाभा आहे. राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेला विशिष्ट असा दर्जा आहे. शिष्यवृत्ती मिळवणे हे विद्यार्थ्यांमध्ये प्रतिष्ठेची बाब मानली जाते. हे खूप महत्वाचे आहे. बघा, प्रतिष्ठेची बाब आहे शिष्यवृत्ती मिळवणे. राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळातील गरीब, भूतकरू, हुशार व प्रज्ञावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे आणि त्यांचा आदर्श घेऊन इतर विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी या उद्देशाने खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्याची योजना सन 1954-55 पासून आहे. बघा, 1954-55 पासून आहे. आणि ह्या योजनेमध्ये काय केलेलं आहे? योजना कार्यान्वित असून त्यानुसार शिष्यवृत्ती परीक्षेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. सदर शिष्यवृत्ती योजनेत केंद्र शासनाच्या बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम. बघा, हे काय आता आपल्याला हे नाही, पण आपला सध्या शासन निर्णय काय तो बघूया. 2015 साली 29/6/2015 ला शासन निर्णय झाला होता की 4थी ऐवजी 5वी स्कॉलरशिप आणि 7वी ऐवजी 8वी स्कॉलरशिप असा होता. आणि त्यानुसार 2016-17 पासून 5वी-8वी स्कॉलरशिप चालू झाली. पण परत ह्याच्यामुळे काय झालेलं आहे की तथापि शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर बदलानंतर एकूण प्रविष्ट विद्यार्थी संख्येमध्ये लक्षणीय घट झाल्याचे निदर्शनास आले. म्हणजे आधी जेवढे विद्यार्थी परीक्षा देत होते त्यापेक्षा आता कमी विद्यार्थी स्कॉलरशिपची परीक्षा द्यायला लागले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, विद्यार्थी व शिक्षक यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी या हेतूने शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर पुन्हा 5वी ऐवजी 4थी, 8वी ऐवजी 7वी हे केलेलं आहे. हे तर तुम्हाला माहित आहे. पण हा कधीपासून केलाय? ह्यावर शासन निर्णय बघूया की शासन निर्णय काय म्हणतोय की सन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून, म्हणजे ह्याच वर्षापासून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता 5वी ऐवजी 4थी आणि 8वी ऐवजी 7वी करण्यात आलाय. म्हणजे ह्याच वर्षी 5वीची 4थी होणार आहे आणि 8वीची 7वी ह्यांना स्कॉलरशिप होणार आहे. मग 5वीला जे आहेत विद्यार्थी, 8वीला विद्यार्थी आहेत, त्यांचं काय? तर त्यांची पण परीक्षा होणार आहे. त्यांची कधी परीक्षा होणार आहे? तर बघा, इयत्ता 5वी आणि 8वी हो का, इथं म्हणलंय सदर बदलाची अंमलबजावणी 2025-26 या शैक्षणिक सत्रापासून करण्यात यावी. त्यामुळे 2025-26 या शैक्षणिक सत्रात एक वेळची बाब म्हणून इयत्ता 5वी, 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन अंतिमतः साधारणतः फेब्रुवारी महिन्यात 2026च्या दुसऱ्या आठवड्यात 3ऱ्या रविवारी करण्यात येईल. म्हणजे 8 किंवा 15
15 फेब्रुवारीला तुमचा पेपर असेल स्कॉलरशिपचा. 5वी-8वीच्या विद्यार्थ्यांचा 8 किंवा 15 फेब्रुवारीला पेपर असेल. आणि 7वी, 4थी, 7वीचा पेपर कधी असेल, तसेच इयत्ता 4थी व 7वी. आता 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं काय की सर आम्हाला खूप उशिरा कळलं की आमची स्कॉलरशिपचा पेपर आहे. मग त्यांची फेबमध्ये घेतली असती त्यांना अवघड झालं असतं. मग त्यांचं कधी आयोजन आहे बघा, एप्रिल किंवा मे महिन्यात. एप्रिल किंवा म्हणजे तुम्हाला 2 महिने एक्स्ट्रा दिले अभ्यासाला त्यांनी, आणि कोणत्याही रविवारी घेण्यात येईल. आणि किती विद्यार्थ्यांना मिळेल? 16,693 आणि 16,588. 4थी-7वीच्यांना 16,693 आणि 7वी-8वीच्या विद्यार्थ्यांना 16,588 इतक्या विद्यार्थ्यांना ती स्कॉलरशिप मिळणार आहे. आता बघा, आणि 2026-27 पासून काय, तर 2026-27 पासून फक्त 4थीला आणि 7वीला स्कॉलरशिप आहे. फक्त ह्याच वर्षी, फक्त या वर्षी 4थी, 5वी, 7वी, 8वी 2025-26ला, म्हणजे 2026ला जे विद्यार्थी 4थी, 5वी, 7वी, 8वीत असतील ते हे परीक्षा देऊ शकतात. पण 2026-27 मध्ये फक्त 4थीला आणि 7वीला आहे स्कॉलरशिप. म्हणजे जे विद्यार्थी आता 7वीला आहेत त्यांना पुढच्या वर्षी स्कॉलरशिप नाही, तर त्यांना ह्याच वर्षी. हे लक्षात ठेवा. खूप विद्यार्थी काय विचार करतायत की आता आपण 7वीला आहे, मग आपण पुढच्या वर्षी 8वीला जाऊ आणि पुढच्या वर्षी 8वीला गेल्यावर स्कॉलरशिपची देऊ. तर पुढच्या वर्षी तुम्हाला ती 8वीची स्कॉलरशिपची एक्झामच नसेल, ती ह्याच वर्षी आहे. ठीक आहे. सदरची शिष्यवृत्ती परीक्षा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना बंधनकारक करण्यात येत आहे. बघा, ही महत्वाची बातमी आहे. ज्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या सगळ्यांना ही परीक्षा कंपल्सरी. म्हणजेच काय की जे जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, झेडपीच्या शाळा आपण म्हणू शकतो, झेडपीच्या शाळा किंवा नगरपालिकेच्या शाळा, जेवढ्या काय शाळा आहेत तेवढ्यातल्या सगळ्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देणे बंधनकारक केले. ही महत्वाची बातमी आहे. सदर परीक्षेच्या आधारे सर्व शासकीय शाळांतील शिक्षकांच्या कार्याचे मूल्यांकन करण्यात येऊन त्याची नोंद शिक्षकांच्या सेवा पुस्तकात गोपनीय अहवालात करणे बंधनकारक राहील. ही शिक्षकांसाठी पुढची महत्वाची बातमी, की जे शिक्षक आहेत त्या शाळेच्या रिझल्टवर त्या शिक्षकांचं मूल्यांकन होईल. समजा एखाद्या शाळेचा रिझल्ट कमी आला तर त्या शाळेच्या शिक्षकांनी चांगलं काम केलं नाही असं होईल, असं ते म्हणतंय अहवालात. आता पोलीस बंदोबस्त. सदर शिष्यवृत्ती परीक्षेचे गोपनीय साहित्य ठेवण्याच्या जिल्हा तालुका परिरक्षक केंद्रास परीक्षा साहित्य प्राप्त झाल्यापासून परीक्षेनंतर परीक्षा परिषदेस सुपूर्द करेपर्यंत, तसेच परीक्षेच्या दिवशी सर्व शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रावर निशुल्क पोलीस बंदोबस्त देण्यात यावा. म्हणजे पोलीस निरीक्षणामध्ये हे पेपर होतील. त्याच्यामुळे इथे कॉपी कोण करू शकत नाही का कोणताही फ्रॉड होऊ शकत नाही. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 7वी करता अटी शर्ती काय आहेत बघून घ्या. बघा, वयाची अट आहे पहिलं तर काय आहे बघा, CBSE ICSE. आपण बघूया, CBSE ICSEच्या पण विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की आम्हाला पेपर नाही देत आहेत, तर त्यांना काय आहे ते पण बघूया. शासन मान्य शासकीय अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित शाळांमधील विद्यार्थी सदर शिष्यवृत्ती परीक्षा देण्यात पात्र राहतील. म्हणजे जेवढ्या काही शाळा आहेत महाराष्ट्र मध्ये त्या सगळ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्यात येईल. CBSE ICSE व इतर अभ्यासक्रम राबवणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सदर शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी शासन खालील अटींच्या अधीन राहून मान्यता देत आहे. म्हणजे जे विद्यार्थी म्हणतात आम्ही CBSE ला आहे, आम्ही ICSE ला आहे, पोद्दार शाळा असेल, MIT असेल, सेंट जोसेफ असेल, हे विद्यार्थी म्हणतात की आमच्या इथं तर स्कॉलरशिप परीक्षा आम्ही देऊ शकत नाही. तर तसं नाही, तुम्ही देऊ शकता. पण तुमची काय अट आहे, तुमच्यासाठी ह्या अटी दिल्यात. ह्या सदर परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यासाठी या शासन निर्णयान्वये सुधारित केल्यानुसार वयाची अट राहील. आता नवीन वयाची अट असेल, सदर विद्यार्थ्याकडून शिष्यवृत्ती परीक्षेस या शासन निर्णयान्वये बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्याप्रमाणे विहित शुल्क आकारण्यात येईल. ठीक आहे. ओपन चे जे विद्यार्थी असतात, समजा एखादा विद्यार्थी मागासवर्गीय आहे तर त्याला पण ओपनच्या विद्यार्थ्यानुसारच त्याच्याकडून फी जमा केली जाईल. सदर विद्यार्थ्याची स्वतंत्र राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी तयार केली जाईल. ह्यांची यादी वेगळी असेल CBSE वाल्यांची. राज्यस्तरीय गुणवत्ता यादी करता संपूर्ण राज्यातील पहिल्या 100 विद्यार्थ्यांची, आता राज्यस्तरीय यादी असते त्याच्यात पहिले 100 विद्यार्थी असतात आणि जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी करता प्रत्येक जिल्ह्यातील पहिल्या 25 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
सदर गुणवत्ता यादीत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. गुणांक्रम कळवण्यात येईल, मात्र त्यांना शिष्यवृत्तीची रोख रक्कम दिली जाणार नाही. त्यांना रोख रक्कम दिली जाणार नाही, त्यांना ती त्यांच्या अकाउंटलाच मिळते. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रके देण्यात येतील. आता पात्रता. पात्रता काय आहे? विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे. विद्यार्थी शासन म्हणजे विद्यार्थी 4थीत किंवा 7वीत पाहिजे. एवढीच अट आहे, दुसरी काय अट नाही. आता विद्यार्थ्याचं वय किती पाहिजे? विद्यार्थी जो 4थीसाठी आहे, इयत्ता 4थीसाठी आहे, तर त्याचं वय किती पाहिजे? 10. आणि जो 7वीत आहे त्याचं वय किती पाहिजे? 13. म्हणजे सहसा 6व्या वर्षी पहिली झालेली पाहिजे. ठीक आहे, हे सहसा सगळ्याच विद्यार्थ्याला होऊन जातं. आणि जे दिव्यांग विद्यार्थी तर त्यांची वयाची अट 4थीसाठी 14 वर्षे आणि 7वीसाठी 17 वर्षे. ठीक आहे. आता पुढे बघा, पासिंग मार्क किती असतात? सदर शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण घोषित करण्यात येणार नसून शिष्यवृत्तीस पात्र किंवा अपात्र असे घोषित करण्यात येईल. पास नापास नाही येणार, फक्त पात्र अपात्र येईल. शिष्यवृत्ती पात्रतेसाठी प्रत्येक पेपरमध्ये किमान 40% गुण प्राप्त करणे आवश्यक असेल. प्रत्येक पेपरमध्ये, म्हणजे मराठीचा पेपर आहे 50 मार्काचा, तर मराठीला 20 गुण पाहिजेत, गणिताला 100 मध्ये 40, इंग्रजीला 20 आणि बुद्धिमत्तेला 40. तर असे तुम्हाला गुण पाहिजेत. किती गुण पाहिजेत? 120 300 पैकी. तर तुम्ही पात्र आहात. पात्र आहात म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल असं आहे का? नाही, तुम्हाला स्कॉलरशिपचं मेरिट वेगळं लागेल. ठीक आहे. महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांनी दरवर्षी घेतल्या गेलेल्या परीक्षेच्या आधारे सदर शिष्यवृत्ती दिली जाईल. परीक्षेची तारीख व वार. आता 2026-27 आहे बरं का, हे 25-26चा वार आपण बघितला, हे आता 26-27 म्हणजे ह्या वर्षीसाठी नाही. ह्या वर्षी जे 6वीत आहेत ते 7वीत गेल्यानंतर त्यांचा पेपर कधी असेल? तर फेब्रुवारी महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या रविवारी ही परीक्षा असेल त्यांचा. ठीक आहे. शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निश्चित केलेल्या केंद्रावर घेतली जाईल. ठीक आहे, ह्याच्यात काय नाही. आता अर्ज कसा भरायचा? सदर परीक्षेसाठीचा अर्ज हे विद्यार्थी शिकत असलेल्या शासन मान्यता प्राप्त शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार सादर करावेत. अजून ते आलेलं नाही. आता परीक्षा शुल्क किती आहे? बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्याला परीक्षा शुल्क आहे 200 रुपये आणि मागासवर्गीय विद्यार्थ्याला आहे 125. ठीक आहे, फक्त एवढं परीक्षा शुल्क आहे. विद्यार्थ्यांना एक प्रश्न असतो की सर प्रश्न किती अवघड येतात, काय येतात? तर प्रश्न कसे येतात बघा, सोपेच असतात ते. बघून घेऊया आपण काय आहे. परीक्षेचे माध्यम. आता परीक्षेचे माध्यम काय आहे? हा पण खूप मोठा प्रश्न असतो विद्यार्थ्यांच्या पुढचा, की आम्ही माध्यम कोणतं ठेवायचं? आम्ही सेमी इंग्लिशला शिकतोय, आम्ही इंग्लिश मिडियमला शिकतोय, तर आमचं परीक्षेचं माध्यम काय पाहिजे? असे खूप सारे वेगवेगळे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतात. तर मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू, कन्नड असे असेल, एवढं माध्यम आहे. तर तुम्ही मराठी आणि इंग्रजी, जे विद्यार्थी सेमी इंग्लिशला आहेत ते मराठी इंग्रजीमध्ये पेपर घेऊ शकतात. सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांकरता गणित या विषयाचा इंग्रजी माध्यमाकरता जी प्रश्नपत्रिका असेल ती प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल. तिथे दिले सेमी इंग्रजीसाठी काय आहे ते. आता परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी तयार केलेल्या इयत्ता 1ली ते 4थीच्या पाठ्यक्रमावर आधारित परीक्षा. बघा, 4थीचा जो सिलेबस आहे तो 1ली ते 4थी पर्यंतचा आहे आणि जो 7वीचा सिलेबस आहे तो 1ली ते 7वीचा आहे. म्हणजे जे विद्यार्थी आता 5वीला शिकतायत, जे 8वीला शिकतायत, तर त्यांची काठिण्य पातळी 8वीच्या लेवलची थोडीशी जास्त आहे. आणि जे 5वीला शिकतायत त्यांची काठिण्य पातळी 5वीची. मग 4थी आणि 7वीच्यांना त्यांच्यापेक्षा सोपा पेपर येईल. ठीक आहे. आता प्रश्नांची काठिण्य पातळी, तर 30% प्रश्न इझी, 40% प्रश्न मीडियम आणि 30% सोपे. सॉरी बघा, उलट वाचलं आपण तरी तेच आहे. सोपे 30%, मध्यम 40% आणि कठीण आहे 30%. तर फक्त 30% प्रश्न कठीण आहेत. आता हे तर सगळ्यांना माहिती की एबीसीडी फॉर्मॅटमध्ये पेपर असतो. आपण एखादा पेपर पण दाखवू तुम्हाला गेल्या वर्षीचे. प्रश्न संख्या असते मराठी भाषेला 25, 50 गुण असतात. इंग्रजीला ते गणिताला 50 प्रश्न असतात, 100 गुण असतात. 1.5 तास हा वेळ असतो. तर हे लक्षात घ्या, हे वाचून घ्या एकदा. जे
हा महत्वाचा आहे. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचा गौरव पण कसा करतात. समजा एखादा विद्यार्थी राज्यात आला तर त्याला काय गौरव होतो. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 4थी स्तर आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 7वी स्तर या परीक्षांमध्ये स्पृहणीय यश संपादन करून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांचा सत्कार समारंभ संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते दरवर्षी, बघा पालकमंत्र्यांच्या हस्ते तुमचा सत्कार होणार आहे. संख्या विचारात घेऊन 15 ऑगस्ट रोजी, बघा कधी होतो सत्कार, तर तुमचा 15 ऑगस्ट रोजी सत्कार होणार आहे. म्हणजे तुमच्यासाठी ह्याच्यापेक्षा मानाची गोष्ट काय असणार आहे हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो. खूपच तुम्हाला महत्वाचा आणि अशी चान्स आलेला आहे स्कॉलरशिप मिळवण्याचा. तर ही दिवाळीची सुट्टी तर एन्जॉय करा, त्यासोबतच अभ्यासही करा. आणि तुम्हाला अभ्यासाचं मटेरियल पाहिजे तर आपल्या युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. दुसरी गोष्ट, आपली ऑनलाईन बॅच आहे, ऑफलाईन बॅच आहे. ज्यांना जे बार्शीमध्ये राहतात तर ते ऑफलाईन बॅचला येऊ शकतात आणि जे लांब राहतात तर ते ऑनलाईन बॅच लावू शकतात. आणि ज्यांना ऑनलाईन बॅच लावायचे त्यांनी फक्त ह्या नंबरवरती आपल्याला कॉल करावा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करावा. त्यांना त्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि त्यांचं पण ऑनलाईन बॅचेस चालू होतील. तर एवढं सोपं काम आहे. फक्त तुम्हाला ह्या व्हॉट्सअप नंबरवर किंवा मोबाईल नंबरवर कॉल करायचा आहे. ठीक आहे. आता हे तुम्ही वाचून घेऊ शकता स्क्रीनशॉट काढून. आता स्कॉलरशिप किती मिळते हे लय विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न, की आम्ही स्कॉलरशिपचा अभ्यास करतो पण आम्हाला पैसे किती मिळणार. तर इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्याला दरमहा 500 आणि 10 महिन्याची 5000 असे रुपये मिळतात 3 वर्षासाठी. म्हणजे 4थीसाठी किती स्कॉलरशिप आहे 15,000 आणि 7वीसाठी किती 22,500 रुपये स्कॉलरशिप आहे. पुढे बघूया आता आपण. बघा, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 4थी स्तर, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 7वी स्तर करिता संदर्भ क्रमांक 1 नुसार ठरवून दिलेल्या शिष्यवृत्तीचे संच 10,000 लोकसंख्येस 3 शिष्यवृत्ती संच याप्रमाणे निकष लावा. वा बरं, हे जर आपल्याला म्हणजे एवढं काय आपल्याला काम नाही, त्याचं आपल्याला कामाचं नाही. ते आपल्याला फक्त जे महत्वाचं आहे ते समजलेलं आहे. कुणाकुणाला राज्य गुणवत्ता यादीत हे ते काय असतं ते तुम्ही बघू शकता येथे. ठीक आहे. तुम्हाला जर बघायचं असेल हा शासन निर्णय कुठे आहे तर www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर हा उपलब्ध करून दिलाय. तर बघा कुठल्या भागाला किती स्कॉलरशिप मिळते आणि हे पण दिलेलं आहे. तर आपला जिल्हा सोलापूर जिल्हा, तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 833 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे. किती विद्यार्थ्यांना मिळणार आहे सोलापूर नाही ते बघा इथे सोलापूर 645 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळेल एकूण. तर तुम्ही त्या 645 मध्ये यावं, सगळ्याच विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळावी आणि जे जास्त प्रयत्न करतायत त्यांना ती स्कॉलरशिप मिळतच असते. ही आहे 4थीसाठी. आणि इयत्ता 7वीसाठी किती विद्यार्थ्यांना आहे बघा 638 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आहे. तर हे अशा पद्धतीने सगळं दिलेलं आहे. तुम्ही एकदा बघू शकता, वाचू शकता कुणाला काय काय मिळणार आहे. तर येणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि असाच अभ्यास करत राहा आणि तुम्ही स्कॉलरशिप सहजासहजी मिळवू शकता. हे तुम्ही डोक्यात ठेवा. तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन कशीही मदत लागली तर तुम्ही मगाशी दिलेल्या नंबरवरती मला कॉल करा. तुम्ही विचारू शकता तुमच्या मनातले प्रश्न, कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. तुम्हाला सर्व प्रश्नांची तुमच्या उत्तरे मिळतील. आणि येणाऱ्या दिवाळीसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.